नमस्कार, मी सौ अमृता. अमृताच कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल पुलाव. चला तर मग व्हेजिटेबल पुलाव कसा बनवतात बघूयात. सर्वप्रथम इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. इथे तुम्ही कोलम किंवा कुठलाही मोकळा होणारा तांदूळ वापरला तरी चालेल. साधारण मी 1 कप घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळाच्या दीडपट पाणी घालून हा आपण मोकळा शिजवून घेऊयात. मोकळा शिजवत असताना खूप जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीयेत. 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. जास्त शिट्ट्या घेतल्यावरती भात हवा तसा मोकळा होत नाही. तर या इथे तुम्ही बघू शकता की हा बासमती तांदूळ जो आहे तर खूप मोकळा झालेला आहे. आता हा आपण पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. तोपर्यंत याला अनमोल्ड करायचं नाहीये. इथे मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. ज्या अवेलेबल आहेत भाज्या त्या तुम्ही घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बीन्स पण घेऊ शकता, वाटाणे घेऊ शकता. माझ्याकडे गाजर, सिमला मिरची, आलू, लसण, मिरची, कोथिंबीर होती. मी त्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही फ्लॉवर पण वापरू शकता, मका सुद्धा वापरू शकता, स्वीट कॉर्न. बारीक चिरून घ्यायचे आहे सर्व. कढईत तेल गरम करून यामध्ये दालचिनी 1 इंच, 1 चमचा शहाजिरे यामध्ये घालायचे आहेत. सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता यामध्ये आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या एक एक करत घालायच्या आहेत. फक्त कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये घालायची नाहीये. सर्व भाज्या आपल्याला छान वाफेवरती परतून घ्यायच्या आहेत. परतत असताना आपण यामध्ये आता 1 चमचा मीठ घालणार आहोत. मिठाचं आधी घालण्याचं कारण हे की मीठ टाकल्यावरती काय होतं की आपण जी भाजी टाकलेली आहे तर त्याला पाणी सुटतं आणि भाजी सॉफ्ट होण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी मदत होते. तर या इथे आता आपण पुलाव मसाला घेतलेला आहे जो की घरी बनवलेला आहे. याची रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे. आणि थोडेसे मीठ टाकलेले आहे कारण आपण 1 चमचा आधी मीठ घातलेला आहे. तर आपण जो थंड करून मोकळा करून घेतलेला भात आहे तर तो यामध्ये घालूया आणि छान हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घ्यायचे. फार जास्त मिक्स करायचं नाही आहे. हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घेऊया. आवडत असेल तर यामध्ये बरेच जण लिंबू पिळतात, पण लिंबू पिळत असताना गॅस पूर्णपणे बंद करून मगच लिंबू पिळा यामध्ये. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत. तयार आहे आपला व्हेजिटेबल पुलाव सोप्या पद्धतीने. व्हेजिटेबल पुलाव कसा झाला मला सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत.